मी अर्थसंकल्पावर बरेचसे माहिती घेत होतो की सरकारने प्रोव्हिजन किती केली आहे. हो, आज जरा बरी आहे. अध्यक्ष महोदय, बघा माझी किती काळजी आहे पलीकडे. अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पाची माहिती गेले 2-3 दिवस घेत होतो. किती सरकार दाखवतं आणि किती पैसे खर्च करतं. तर यामध्ये यांच्या पोर्टलवरच आकडेवारी आहे. मंत्री महोदयांनी खरं म्हणजे मगाशी सांगितलं की 23-24ला 15 कोटी रुपये दिलेले आहेत. जेवढा आउटले कधी तयार होतो, मागणी आली की आउटले तयार. बरोबर. आता मंत्री महोदय मगाचपासून उत्तर देत आहेत की मागणी केली तर आम्ही पैसे देतो. हे टोटली रॉंग आहे. मंत्री महोदय चुकीचं उत्तर देत आहेत. आउटले मागणी केल्यामुळे झाला. आउटलेला मंजुरी दिल्यानंतर रिलीज किती केला हा माननीय मुनगंटीवार साहेबांचा प्रश्न आहे. जयंत पाटील साहेब, मी आकडे सांगतो, आपल्याला आकडे सांगतो. 23-24ला 15 कोटी 8 लाख रुपये आउटले होता. ह्यांनी 4 कोटी 63 लाख रुपये दिले. 24-25ला आउटले होता 15 कोटी 28 लाख, यांनी 5 कोटी 83 लाख दिले. 25-26ला आउटले होता 18 कोटी 9 लाख, यांनी 6 कोटी 71 लाख दिले. ही खरी फॅक्ट आहे. अध्यक्ष महोदय, आज राज्यामध्ये एवढा महिलांच्या विरोधात आम्ही 3-4 वेळा भाषणं केली आहेत. महिलांच्या विरोधी क्राईम वाढायला लागलाय. सायबर क्राईम प्रचंड वाढतोय. महिलांना सायबरवरून अतिशय टोकाच्या अश्लील अशा विधानं केली जातात. आणि अध्यक्ष महोदय, यंत्रणाच नसेल तर मग आपण महिलांच्या बाबतीत प्रोटेक्शन देण्याचा एक प्लॅटफॉर्म वीक करतोय. आणि म्हणून आपण आता निर्देश द्यायला हरकत नाही, मगाशी नाही दिले तरी. मन मोठं आहे का नाही याच्याशी माझा काही संबंध नाही. तुमचं मन किती मोठं आहे मलाच जवळून माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावर मोठंच आहे, त्याबद्दल काय ऑब्जेक्शन नाही. आता मोठं विस्तारित मन करून तुम्ही मंत्री महोदयांना निर्देश द्या. तुमच्याबद्दल विस्तारित मन करण्यात मला अडचण नाही. सुधीर भाऊंबद्दल विचार करायला लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की मंत्री महोदयांना आपण सूचित करावं की बजेटरी प्रोव्हिजन जी आहे तेवढी रिलीज करून. त्यांचा दुसरा मुद्दा आहे की त्यांना आयोगाला पूर्ण अधिकार देण्यात यावेत एक्सपेंडिचरचे. त्याला पुन्हा मंत्रालयात यायला लागू नये असा स्वायत्तता देण्याची व्यवस्था सरकार करेल काय? अध्यक्ष महोदय, आपला आउटले आहे आणि त्यांनाच अधिकार आहेत. खर्चाप्रमाणे ते मागणी करतात आणि त्याप्रमाणे आपण निधी वितरित करत असतो. अध्यक्ष महोदय, त्यांचं उत्तर होऊ दे ना. उत्तर तर होते. त्यामुळे महिला आयोगाच्या साठी कधीच निधीची कमी पडत नाही. त्यांनी जसा जसा कार्यक्रम घेतात, कार्यक्रमांचा खर्च होतो, त्या पद्धतीने त्यांना निधीची पूर्तता केली जाते. ठीक आहे. महिला आयोगाच्या संदर्भामध्ये निधी अपुरा आहे